आभारात काळे ढग जमले होते. पाटणवाडीच्या डोंगरकड्यांवर वारा उसळत होता आणि गावावर एक भेसूर शांतता पसरली होती. त्या शांततेच्या मागे काहीतरी दडलेलं होतं. जणू गाव श्वास रोखून बसलं होतं. 15 वर्षाचा त्या दिवशी शाळेतून घरी परतताना नेहमीप्रमाणे मागच्या वाटेनं निघाला. वाटेवर माती ओली, झाडांच्या फांद्यांवरून थेंब टपटपत होते आणि त्याच्यासोबत चालत होती क्षितिजा, शाळेतील त्याची सहाध्यायी, शांत पण नेहमी विचारात हरवलेली मुलगी. तिच्या डोळ्यांत नेहमी काहीतरी वेगळं असायचं. जणू काहीतरी सांगायचं आहे पण शब्दात नाही सांगता येत. त्या संध्याकाळी ती फारच शांत होती. दोघं काही बोलले नाहीत. फक्त पावसाचे आवाज आणि त्यांच्या चपलांचा मातीवरचा ठोका. घरी पोचल्यावर रवीला वाटलं सगळं नेहमीसारखं आहे. पण दुसऱ्या दिवशी सकाळी गावात कुजबूज उठली. काही जण म्हणाले क्षितिजा रात्री उशिरापर्यंत रडत होती. काहींनी म्हटलं रवी तिच्या घराजवळ दिसला. सत्य काहीच स्पष्ट नव्हतं, पण अफवा गावभर पसरली. लोकांच्या डोळ्यात संशयाचा धूर उडू लागला. रवीच्या घरासमोर जमाव जमा झाला. त्याची आई घाबरली आणि वडील शेतावरून धावत आले. कोणी काही सिद्ध केलं नव्हतं, पण सगळ्यांना खात्री होती की काहीतरी झालं आहे. रवी गप्प होता. तो काही बोलला नाही. फक्त म्हणाला, मी काही केलं नाही. पण लोकांनी त्याचं ऐकलं नाही. गावात न्यायाचा निर्णय नेहमी आवाजात होत नाही. तो कुजबुजीतच ठरतो. 2 दिवस गेले. क्षितिजा शाळेत आली नाही. तिचं घर नदीकाठी होतं. वेलींनी वेढलेलं जुनं घर. दरवाजा बंद, खिडक्या अंधारात. तिच्या आईवडिलांनी गावकऱ्यांशी बोलणं बंद केलं. लोक म्हणाले ती आजारी आहे, पण कुणी तिला पाहिलं नव्हतं. 4थ्या दिवशी रवी परत शाळेत आला. त्याच्या चेहऱ्यावर ओढ, डोळ्यांत पोकळी, पण तो शांत होता. शाळेच्या मागच्या वाटेने गेला आणि थांबला तिथे जिथे तो आणि क्षितिजा रोज बसायचे. वारा थंड होता. झाडांच्या फांद्यांवर पावसाचं पाणी टपकताना त्याने एक आवाज ऐकला. रवी. तो दचकला. मागे वळून पाहिलं तर क्षितिजा उभी होती. पांढऱ्या शर्टात, केस विस्कटलेले, चेहरा पांढरा शुभ्र. ती म्हणाली, लोक जे बोलतात त्याचं दुःख करू नकोस. तो म्हणाला, पण ते बोलतात तरी काय? ती फक्त हसली आणि म्हणाली, ते जे ऐकायचं ठरवतात तेच ऐकतात. आणि ती वाऱ्यात विरली. रवी तिथेच थिजला. पावसाचा थेंब त्याच्या डोळ्यांत पडला, पण त्याला समजलं नाही ती खरंच आली होती का. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलांना विहिरीजवळ क्षितिजाचं लाल रिबन सापडलं. त्यावर चिखल आणि बाजूला मातीवर पायाचे ठसे. गाव पुन्हा हादरलं. सरपंच म्हणाला, ती हरवली आहे. पोलीस आले. चौकशी सुरू झाली आणि सगळ्यांनी पुन्हा रवीकडे बोट दाखवलं. अधिकारी म्हणाला, ती शेवटच्यांदा तुझ्यासोबत दिसली. रवी काही बोलू शकला नाही. फक्त म्हणाला, ती गेली. कोठं गेली? अधिकारी विचारत राहिला, पण तो शांत राहिला. चौकशी झाली, पण काही पुरावा सापडला नाही. विहिरीतून फक्त एक पांढरी वही बाहेर आली, क्षितिजाची. त्यात शेवटचं वाक्य लिहिलं होतं, सत्य कधीच सगळ्यांसाठी सारखं नसतं. ते वाचून अधिकारीही गोंधळला. त्या दिवसानंतर क्षितिजा कुणालाच दिसली नाही. तिचं घर कायम बंद राहिलं. गाव हळूहळू शांत झालं. पण रवी मात्र गप्प झाला. शाळेत तो एकटा बसायचा. कोणाशी बोलत नव्हता. त्याच्या चेहऱ्यावर एकच भाव असायचा, जणू काही त्याला माहिती आहे पण सांगायचं नाही. काही महिन्यांनी लोकांनी विषय विसरला. पण पावसाळा आला की पुन्हा चर्चा व्हायची. त्या विहिरीजवळ काहीतरी विचित्र दिसतं, लोक म्हणायचे. काहींनी सांगितलं, रात्री 2 सावल्या दिसतात, एक मुलाची आणि एक मुलीची. एक पावसाळी रात्र होती. गावात वीज नव्हती. रवी पुन्हा त्या वाटेने गेला. विहिरीजवळ थांबला आणि पाण्यात पाहिलं. त्याला क्षितिजाचं प्रतिबिंब दिसलं. ती त्याच्याकडे पाहत होती. हसत नव्हती, रडत नव्हती, फक्त पाहत होती.
त्याने हात पुढे केला, पण पाणी स्थिर राहिलं. पुढच्या क्षणी विजेचा कडकडाट झाला आणि आवाज आला, "रवी?" तो मागे वळला, पण कुणी नव्हतं. सकाळी लोकांनी विहिरीजवळ त्याचे चप्पल पाहिले. त्यानंतर तोही गायब झाला. गावात त्या विहिरीभोवती दोरी घातली गेली. सरपंचाने सांगितलं, "तिकडे कोणी जाणार नाही." पण काही दिवसांनी मुलांनी सांगितलं की रात्री तिकडून हळू आवाज येतात. एक मुलगा आणि एक मुलगी बोलतात. खरं काय झालं होतं ते विचारतात आणि मग वारा जोरात वाहतो. लोक घाबरतात, दरवाजे बंद करतात आणि दुसऱ्या दिवशी सगळं पुन्हा शांत. पण जेव्हा जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्या आवाजाची कुजबूज परत येते. काही जण म्हणतात क्षितिजा आणि रवी अजून तिथेच आहेत. काही म्हणतात हे सगळं लोकांच्या कल्पनेतलं आहे. पण ज्यांनी त्या विहिरीजवळून रात्री वाट काढली आहे ते सांगतात, कधी कधी पाण्यावर 2 प्रतिबिंब दिसतात आणि ते दोघं अजूनही एकमेकांना शोधत असतात. आता पाटणवाडीत नवीन शाळा बांधली गेली आहे, पण जुन्या शाळेच्या जागी गवत वाढलं आहे. विहीर बंद आहे तरीही लोक तिकडे नजरेनेही पाहत नाहीत, कारण त्यांना ठाऊक आहे काही रहस्य कधी उलगडायची नसतात. आणि क्षितिजाचं रहस्य त्यातलंच एक आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.